नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आज खूप दिवसानंतर आपण बुक रिव्ह्यू पुन्हा एकदा करणार आहोत आणि आज ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत ते आहे नितीन अरुण थोरात साहेबांचं पुढचं सोंग हे पुस्तक. याच्या आधी त्यांच्या जवळजवळ 3-4 पुस्तकांचे मी रिव्ह्यू केलेले आहेत. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ओव्हरऑल या माणसाच्या लिखाणाचा मी खूप फॅन आहे. ज्या पद्धतीने हा एक एक कॅरेक्टर्स प्रेझेंट करतो, मग ते इतिहासातले असतील किंवा फिक्शनल असतील, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. बाय द वे, पुढचं सोंग हे जेव्हा मी पुस्तक वाचलं आणि पहिल्याच पानावर मला कळलं की आय थिंक हे 2 भागात आहे. पहिला भाग आहे सोंग आणि पुढचा भाग आहे पुढचं सोंग. सो सोंग हे पुस्तक मी शोधण्याचा प्रयत्न केला अमेझॉनवर, पण ते कुठे मला अवेलेबल दिसत नाहीये. सो नितीन साहेब, जर तुम्हाला कुठे मला ते पुस्तक विकत घेता येईल याची लिंक मला कृपा करून DM केलं तर खूप चांगलं होईल. या पुस्तकाची प्रस्तावना एकदम छोटी आहे आणि ती छोटीशी यासाठी आहे कारण जेव्हा तुम्ही या पुस्तकाचे खास करून फर्स्ट पार्ट वाचता तेव्हा तुम्हाला कळतं की तशी प्रस्तावना का लिहिली गेलेली आहे. कारण फर्स्ट पार्टमध्ये एकदम ब्रुटॅलिटी आहे, किंवा काय ब्रुटॅलिटी नाही म्हणू, म्हणजे जे स्लम एरियाजमध्ये ज्या प्रकारची भाषा चालते, ज्या प्रकारचा अन्याय तिकडच्या पुरुषांवर, स्त्रियांवर किंवा हिजड्यांवर होतो, त्या अनुभवांमुळे त्यांचं जे तोंड आहे, त्यांची जी वाणी आहे ती कशी होते ती आपल्याला या पुस्तकाच्या फर्स्ट हाफमध्ये नक्कीच वाचायला मिळते. आणि ते वाचत असताना माझं ओ ओ अरे अरे ग म भ न ही सगळी भाषा, कारण मी माझं हार्डलीच वाचन सुरू झाल्यामुळे असं याच्या आधी मी इतकं हार्ड कॉर ग म भ न मतलब पुस्तकांमधलं मिर्झापूर आय थिंक मी पहिल्यांदाच वाचलं असेल. सो मला असं मजा येत होती ते वाचायला, बट असं माहिती नव्हतं की पुस्तकांमध्ये सुद्धा एवढं ओपनली शिव्या बिव्या हे सगळ्या देऊ शकतो की नाही. एनिवेज, पण त्या शिव्या जरी असल्या तरी त्या कुठेही अशा उगाचच लिहिल्या गेल्या आहेत अशा नाही वाटत. त्या कॅरेक्टरचा जो प्रवास आहे, म्हणजे या पुस्तकातलं पुढचं सोंग या पुस्तकातला नायक आहे संजा नाही, ऍक्च्युली तमा पण नाही, ऍक्च्युली संजीवन महाराज. आता हे तिघं वेगवेगळे नाहीयेत, ही 3 नावं एकाच माणसाची आहे. या एका माणसाचा हा प्रवास आहे की कसा आणि का तो संजावरनं तम्मा होतो. तम्मा एक हिजडा आहे आणि हिजडावरनं तो कसा एक संजीवन महाराज होतो. सो ही जी जर्नी आहे, हे त्याच्या आयुष्यातले जे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यावर खूप अन्याय झालेला आहे. जेव्हा खास करून तम्माचं कॅरेक्टर आपण वाचत असतो तेव्हा मतलब मला असं हॅट्स ऑफ वाटतं, जे आपले तृतीयपंथी असतात ती कुठल्या वेदनेतनं ते जातात, कुठल्या प्रकारचं आयुष्य ते जगत असतात, तरी सुद्धा काही त्याच्यातनं पण आयुष्याला फाईट करून, समाजाला फाईट करून एक चांगला लीडर बनतात. याची अनेक उदाहरणं आपण वेगवेगळ्या वेबसिरीजमध्ये किंवा रिअल लाईफ आपल्याला माहिती आहेत तशी. हल्ली फेसबुक आणि सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स सुद्धा झालेले आहेत, जे तृतीयपंथी आहेत आणि त्यांना चांगलं फॉलोईंग सुद्धा मिळत आहे. सो जो आय थिंक आम्ही लहान असतानाची जी एक इमेज होती त्यांची, ती आय थिंक आता हळूहळू काळानुरूप बदलते आणि त्यांना सुद्धा काही प्रमाणात असेल पण ते रिस्पेक्ट नक्कीच जे ते डिझर्व करतात ते मिळत आहे लोकांच्या नजरेतून. एनिवेज, या संजयचा तमा का होतो, तम्मा झाल्यानंतर तो कुठल्या कुठल्या सिच्युएशन्सना फेस करतो. म्हणजे एक तर तो ट्रक ड्रायव्हरचा किस्सा आहे, तो ज्या पद्धतीने लिहिला आहे त्यांनी खरंच अंगावर काटा येतो. इनफॅक्ट पहिल्या पार्टमध्ये जो एक ढाब्यावरचा एक फाईट सिक्वेन्स आहे, त्या फाईट सिक्वेन्सवरनं मला असं वाटलं की फुल पुष्पा टाईप काहीतरी याचा क्लायमॅक्स आहे. पण क्लायमॅक्स ज्या पद्धतीने क्लायमॅक्स किंवा मिड पार्ट पुस्तकाचा आणि जो शेवटचा पार्ट होता ते ज्या पद्धतीने त्यांनी वळण घेतलं, आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणाचा बदला घ्यायचा असेल तर तो हिंसेच्या मार्गाने घ्यायलाच हवा असं नाही. जर तुमच्यातला माणूस बदलला तर समोरच्या माणसाचा दृष्टिकोन तुमच्याबद्दलचा कसा बदलतो हे या पुस्तकाच्या लेटर पार्टमध्ये आपल्याला दिसतं आणि ते खरंच खूप कौतुकास्पद वाटलं. 1-2 पॉइंट मला मिसिंग वाटले की नक्की इण्याचं आणि असं काय भांडण झालं की सगळ्या गोष्टी त्याच्या संजय इनाला दगडात आपलं डोक्यावर दगड आपटण्यात हे गेलं, हे मे बी मी मिस केलं असेल. पण मला ते एंडपर्यंत कळलं नाही की नक्की त्यांच्यात काय झालं होतं. म्हणजे त्याचं थोडक्यात आटपल्यासारखं वाटलं की त्या दिवशी माझा प्रयोग होता आणि त्या इण्यामुळे मी असं केलं,
एका बाईचं सोंग घेतलं आणि त्यानंतर तुला काय झालं हे तुला माहितीच आहे, असा आपला हा नायक ते त्या नायिकेला शेवटच्या पार्टमध्ये सांगतो. पण ते नक्की काय झालं होतं, कशामुळे ती भांडण झालं आणि ते भांडण इतक्या थरार झालं की आपला नायक त्यावेळेच्या सॉर्ट ऑफ विलनला त्याच्या डोक्यावर दगड घालतो, म्हणजे त्याचं डोकं दगडाने ठेचतो असं काहीतरी. तर ते मला एक पॉईंट तो एक मिसिंग वाटला. बाकी बऱ्यापैकी सगळे पॉईंट जे आपल्याला फर्स्ट हाफमध्ये फक्त नावानिशी माहिती असतात की संजयच्या अवतीभोवती त्या गावामध्ये कोण कोण कॅरेक्टर्स होते, त्या कॅरेक्टर्सचं नंतर काय काय झालं हे बऱ्यापैकी पुस्तक संपेपर्यंत क्लिअर होतं. हा पार्ट मला कळला नाही. मे बी तो माझ्याकडनं काहीतरी मिस झाला असावा. जर तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे तर तुम्हाला कळलंय काय मला कृपा करून कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि ओव्हरऑल पुस्तकाचं जे कव्हर पेज आहे ते सुद्धा मला आवडलं. संजयचा मित्र बलम, नुपूर यांचं कॅरेक्टर सुद्धा खूप आवडले. संजीवन महाराज व्हायच्या आधी तो ज्या महाराजांना भेटतो त्यांचं सुद्धा कॅरेक्टर इंट्रोडक्शन मला आवडलं. त्यांचं नाव विसरलो मी, माफ करा. बट ओव्हरऑल चांगलं पुस्तक आहे. एक हार्ड कॉर मिर्झापूर पासून कसा कसा हा बदलेपर्यंत प्रवचन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जातो, हे खरंच चांगला एक फ्लो आहे या पुस्तकाला आणि ते वाचायला मजा येते. एक या पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे आणि ती प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे आय थिंक 96 पानानंतर पुन्हा 85 to 96 पानं ही रिपीट झालेली आहेत. सो 10-15 पानं या पुस्तकात एक्स्ट्रा आहेत. सो प्रिंटिंगमध्ये तुम्हाला जास्त खर्च येईल. बाकी असं काही मिस नाही होत त्यांनी. फक्त 96 पान वाचल्यानंतर मी बघितलं की अरे 85 to 96 परत प्रिंट झालेले आहेत आणि परत तिकडे लावलेले आहेत. तेवढंच काय तो एक पुस्तकात फॉल्ट होता. बाकी 1-2 शब्द म्हणजे रांग या शब्दाला वर टिंब चुकला होता, त्यामुळे लोकांच्या लांबच लांब राग लागला आहे असं काहीतरी होतं आणि अजून एका ठिकाणी 1-2 प्रिंटिंग मिस्टेक होते. पण ते ठीक आहे, निग्लेजिबल आहे की तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ कळतो जेव्हा तुम्ही ही अख्खी स्टोरी वाचत असता तेव्हा. कवडीचं कॅरेक्टर सुद्धा एंडला बिचारीला जरा स्कोप आहे आणि कवडी म्हणजे आपल्या संजयची एक सॉर्ट ऑफ असं प्रेम जमणार आहे की नाही अशी एक गर्लफ्रेंड असते लहानपणीची आणि एंडला ते दोघं एकत्र येणार की नाही हे आपल्याला या पार्टमध्ये कळतं. बट सगळ्यात जास्त मला आवडलेलं कॅरेक्टर आहे ते तम्माचं आणि बलमचं आणि नुपूरचा जो प्रवास होता पुण्यातला तो खरंच खूप वाचायला मजा आली. सो नितीन थोरात सर, पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सोंग हा जर भाग कुठे मिळेल, कुठल्या वेबसाईटवर मिळेल हे जर तुम्ही मला सांगू शकलात तर मजा येईल ते पुस्तक वाचायला सुद्धा. आणि तुमची अजून पण पुस्तकं आहेत 2-3 बाकी आहेत ती वाचायची. सो ती सुद्धा लवकरच वाचून पूर्ण करीन आणि असंच चांगली पुस्तकं लिहित राहा आणि आमच्यापर्यंत ती पोहोचवत राहा. तुम्ही हे पुस्तक वाचलं आहेत की नाही आणि नितीन थोरात साहेबांचं कुठलं पुस्तक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.